हॅलो, गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण चालू घडामोडीविषयी काही एमसीक्यूज बघणार आहोत. म्हणजे आजच्या या लेक्चरमध्ये आपण 1 मार्च पासून तर 15 मार्च पर्यंतचे सर्व एमसीक्यूज जे आहे ते जाणून घेणार आहोत, की कोणकोणते एमसीक्यूज जे आहे, जे संभाव्य आहे, जे बनू शकतात, जे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे. ठीक आहे, त्यामुळे आजचं आपलं लेक्चर आहे ते सुरू करूया. ओके. आजचा आपला पहिला प्रश्न काय रे? पहिला प्रश्न अतिशय सिंपल आहे मित्रांनो, की पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, की भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन अंतर्देशीय जलमार्ग जहाज कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आलेले आहे? गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू की ओडिसा? ठीक आहे, तुम्ही सर्वांनी उत्तर सांगून बघा, की काय याचं नेमकं उत्तर असेल. ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला योग्य उत्तर सांगतोच. फक्त प्रश्न काय आहे, ते थोड्या नेमकेपणाने जाणून घ्या, की भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन अंतर्देशीय जलमार्ग जहाज कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आलेले आहे? गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये, तामिळनाडूमध्ये की ओडिसामध्ये? ठीक आहे. सर्वांनी सांगून बघा, की काय याचं योग्य उत्तर असू शकतं. ठीक आहे. ओके. तर लक्षात असू द्या मित्रांनो, प्रश्न होता रे, भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन अंतर्देशीय जलमार्ग जहाज कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आलेले आहे? तर ते ॲक्चुअली लॉन्च करण्यात आले मित्रांनो तामिळनाडूमध्ये. ठीक आहे. त्यामुळे तामिळनाडू या राज्याला लक्षात असू द्या. अंतर्देशीय जलमार्ग जहाज जे आहे ते कोणत्या राज्यात? तर तामिळनाडू या राज्यामध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे. ओके. आपला सेकंड क्वेश्चन आहे. ब्रिटनचा राजा चार्ल्स 3 याने कोणत्या भारतीयाला मानद नाईटहूड जे आहे ते प्रदान केलेलं आहे? गौतम अदानी, सुनील भारती मित्तल, मुकेश अंबानी की उदय कोटक? तुम्ही सर्वांनी याचं उत्तर सांगून बघा, की तुम्हाला काय वाटतं, काय योग्य उत्तर असू शकतं. ब्रिटनचा राजा चार्ल्स 3 याने कोणत्या भारतीयाला मानद नाईटहूड जे आहे ते प्रदान केलेले आहे? गौतम अदानी आहे, सुनील भारती मित्तल आहे, मुकेश अंबानी आहे की उदय कोटक आहे? ओके. तर याचं योग्य उत्तर काय रे? लक्षात असू द्या मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे सुनील भारती मित्तल. ठीक आहे. ब्रिटनचा राजा चार्ल्स 3 यांनी सुनील भारती मित्तल या भारतीयाला मानद नाईटहूड जे आहे ना ते प्रदान केलं. नाईटहूड ही जी पदवी आहे ना ती प्रदान केलेली आहे. ओके. थर्ड क्वेश्चन आहे. आय-पी-एल 2024 पूर्वी लखनौ सुपर जायंट्सने उपकर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? ठीक आहे. आय-पी-एल 2024 पूर्वी लखनौ सुपर जायंट्सने उपकर्णधार म्हणून कोणाची जी नियुक्ती आहे ना ती केलेली आहे. रवी बिश्नोई आहे, निकोलस पुरण आहे, कुणाल पांडे आहे की आवेश खान आहे? ठीक आहे. रवी बिश्नोई, निकोलस पुरण, कुणाल पांड्या की आवेश खान? ठीक आहे. सर्वांनी काय योग्य उत्तर आहे हे सांगून बघा फक्त. ओके. तर आपण याचं योग्य उत्तर जाणून घेऊया. बघा, प्रश्न काय होता? आय-पी-एल 2024 पूर्वी लखनौ सुपर जायंट्सने उपकर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर उपकर्णधार म्हणून निकोलस पुरण याची जी नियुक्ती आहे ना ती झालेली आहे. ओके. मला सांगा, पीएम सूर्यघर मुक्त बिजली योजनेसाठी किती कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत? 50,000 कोटी, 60,000 कोटी, 75,000 कोटी की 90,000 कोटी? पीएम सूर्य घर मुक्त बिजली योजनेसाठी किती कोटी रुपये जे आहे ते मंजूर झालेले आहेत? असा सिंपल प्रश्न आहे. 50,000 कोटी, 60,000 कोटी, 75,000 कोटी की 90,000 कोटी? ओके. काय योग्य उत्तर असेल फक्त सांगून बघा. ओके. तर याचं योग्य उत्तर काय आहे किंवा बरोबर उत्तर काय आहे? तर 75,000 कोटी. ठीक आहे. पीएम सूर्य घर मुक्त बिजली योजनेसाठी एकूण 75,000 कोटी रुपये जे आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे. ओके. पेयू पेमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? सोनी चॅटर्जी, रेणुसूद कर्नाड, विजय शेखर की निखिल कामत? पेयू पेमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून नेमकी कोणाची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे? सोनी चॅटर्जी, रेणुसूद कर्नाड आहे, विजय शेखर आहे की निखिल कामत आहे? काय योग्य उत्तर असेल फक्त सांगून बघा. ओके. तर पेयू पेमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रेणू सूद कर्नाड यांची जी नियुक्ती आहे ती करण्यात आलेली आहे. ओके. त्यानंतर क्वेश्चन आहे मित्रांनो, की डेंग्यू तापाच्या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांमुळे अलीकडे कोणत्या देशाने आरोग्य आणीबाणी घोषित केलेली आहे? पेरू, चिली, अर्जेंटिना की केनिया? सर्वांनी सांगून बघा. डेंग्यू तापाच्या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांमुळे अलीकडे कोणत्या देशाने आरोग्य आणीबाणी जी आहे ती घोषित केलेली आहे? पेरू, चिली, अर्जेंटिना की केनिया? ओके. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर डेंग्यू तापाच्या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांमुळे अलीकडे पेरू या देशाने आरोग्य आणीबाणी जी आहे ती घोषित केलेली आहे. पेरू या देशामध्ये डेंग्यू या तापाचं जे वाढीव आहे ते अतिशय असं प्रमाणात जगाच्या तुलनेत अति जास्त प्रमाणात झालेली होती. त्यामुळे या देशाने आरोग्य आणीबाणी जी आहे ती घोषित केलेली आहे. ओके. आयुर्वेदाला चालना देण्यासाठी आयुष मंत्रालयाने कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? कंबोडिया, थायलंड, नेपाळ की ब्राझील? सर्वांनी काय योग्य उत्तर असेल ते फक्त सांगून बघा, की आयुर्वेदाला चालना देण्यासाठी आयुष मंत्रालयाने कोणत्या देशासोबत नेमका जो करार आहे ना तो केलेला आहे? कंबोडिया आहे, थायलंड आहे, नेपाळ आहे की ब्राझील आहे? सर्वांनी याचं योग्य उत्तर काय असेल ते फक्त सांगून बघा.
ओके. याचं योग्य उत्तर आहे थायलंड. ठीक आहे, लक्षात असू दे. याचं योग्य उत्तर आहे थायलंड. तर आयुर्वेदाला चालना देण्यासाठी आयुष मंत्रालयाने थायलंड या देशासोबत जो करार आहे ना, तो केलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे 2023 चा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार कोणत्या मराठी अभिनेत्रीला जाहीर झालेला आहे? ऋता दुर्गुळे, ऋतुजा बागवे, केतकी माटेगावकर की आर्या आंबेकर? ठीक आहे. काय योग्य उत्तर असेल सांगून बघा, की 2023 चा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार कोणत्या मराठी अभिनेत्रीला जाहीर झालेला आहे? ऋता दुगळे, ऋतुजा बागवे, केतकी माटेगावकर की आर्या आंबेकर? काय योग्य उत्तर असेल फक्त सांगून बघा, की कोणाला नेमका हा जो पुरस्कार आहे हा जाहीर झालेला आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे, की 2023 चा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार कोणत्या मराठी अभिनेत्रीला जाहीर झालेला आहे? उत्तर देण्याचा फक्त प्रयत्न करा, की काय योग्य उत्तर असू शकतं. ओके. तर लक्षात असू दे, याचं योग्य उत्तर आहे ऋतुजा बागवे. ठीक आहे, ऋतुजा बागवे. 2023 चा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार जो आहे, तो ऋतुजा बागवे या मराठी अभिनेत्रीला नेमका जाहीर झालेला आहे. ओके. त्यानंतर प्रश्न आहे, की सुनील मित्तल हे ब्रिटनच्या सर्वोच्च नाईटहूड हा पुरस्कार प्राप्त करणारे कितवे भारतीय ठरलेले आहे? पहिले, दुसरे, तिसरे की चौथे? सुनील मित्तल हे ब्रिटनचा सर्वोच्च नाईटहूड हा पुरस्कार जो आहे, प्राप्त करणारे कितवे भारतीय ठरले? पहिले, दुसरे, तिसरे की चौथे? ठीक आहे, सर्वांनी सांगून बघा, की हे कितवे भारतीय जे आहेत ते ठरलेले आहे. ओके. तर लक्षात असू दे, सुनील मित्तल हे ब्रिटनचा सर्वोच्च नाईटहूड हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय ठरलेले आहे. किती ठरलेले आहे? पहिले भारतीय. ओके. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? इक्बाल सिंग यांची, एस. चोकलिंगम यांची, ब्रिजेश मोहन यांची की राजेश अग्रवाल यांची? सरांनी सांगून बघा, की महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी कोणाची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे? इक्बाल सिंग, एस. चोकलिंगम, ब्रिजेश मोहन की राजेश अग्रवाल? काय योग्य उत्तर असेल फक्त सांगून बघा, ट्राय करून बघा. की महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी कोणाची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे? इक्बाल सिंग, एस चोंकलिंगम, ब्रिजेश मोहन की राजेश अग्रवाल? ओके. याचं योग्य उत्तर काय आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे रे? तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी एस चोकलिंगम यांची जी नियुक्ती आहे ना ती करण्यात आलेली आहे. ओके. अलीकडेच भारताच्या निवडणूक आयोगाने मेरा पहल वोट देश के लिए मोहीम कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? शिक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय की संरक्षण मंत्रालय? अलीकडेच भारताच्या निवडणूक आयोगाने मेरा पहिला वोट देश के लिए ही जी मोहीम आहे ही कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? शिक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय की संरक्षण मंत्रालय? काय योग्य उत्तर असेल हे फक्त सांगून बघा. ओके. अलीकडेच भारताच्या निवडणूक आयोगाने मेरा पहिला वोट देश के लिए ही जी मोहीम आहे ही कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर ही शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेली आहे. हे फक्त लक्षात असू द्या. ओके. अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेले कुस सेकरी पट्टणम स्पेस कोड कोणत्या राज्यामध्ये आहे? कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र की गुजरात? अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेले कुलसेकरपट्टिनम स्पेस कोड हे कोणत्या राज्यामध्ये आहे? कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र की गुजरात? ओके. याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू. अलीकडेच बातम्यांमध्ये जे सेकरीपट्टणम स्पेस कोड जे होतं, हे तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली बायोट्रिंग म्हणजे नेमकं काय? टाकी साफ करणारी रोबोट आहे, कचरा व्यवस्थापन करणारे एक तंत्रज्ञान आहे, पिकावरील कीड काढण्याचं एक तंत्र आहे, की पर्यावरण संवर्धनासाठी वापरली जाणारी पद्धत आहे? अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली बायोट्रिंग म्हणजे नेमकं काय? टाकी साफ करणारा रोबोट आहे, कचरा व्यवस्थापन करणारं तंत्रज्ञान आहे, पिकावरील कीड काढण्याचं तंत्र आहे, की पर्यावरण संवर्धनासाठी वापरली जाणारी एक पद्धत आहे? ओके. बायोट्रिंग जे इथे दिलेलं आहे, ते बायोट्रिंग ॲक्चुअली काय आहे? तर बायोट्रिंग मित्रांनो, लक्षात असू द्या फक्त, की टाकी साफ करणारा रोबोट आहे. ठीक आहे? बायोट्रिंग ॲक्चुअली टाकी साफ करणारा रोबोट जो आहे, तो आढळून येतो. ओके. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्ससाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने किती कोटी रुपये मंजूर केलेले आहेत? 100 कोटी, 150 कोटी, 250 कोटी की 350 कोटी? आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्ससाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने किती कोटी रुपये जे आहे ते मंजूर केलेले आहे? 100 कोटी, 150 कोटी, 250 कोटी की 350 कोटी? ओके. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्ससाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 150 कोटी रुपये जे आहे ते मंजूर केलेले आहे. ओके. अलीकडेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, ज्याला एनआय म्हटलं जातं, ने आयुर्वेद आणि थाई परंपरा औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या देशाशी करार केलेला आहे? जपान, व्हिएतनाम, सिंगापूर की थायलंड? थोड्या वेळ अगोदरच याचा जो उल्लेख आहे तो झालेला होता. आयुर्वेद संबंधी एका देशाचा उल्लेख झालेला होता. त्यावरूनही तुम्ही जे याचं उत्तर जे आहे ते देऊ शकता. फक्त तुम्हाला प्रयत्न योग्यतेने करायचे आहे.
की अलीकडेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद NIA ने आयुर्वेद आणि थाई परंपरा औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या देशाशी जो करार आहे तो केलेला आहे आणि कोणत्या देशाशी करार केलेला आहे तर तो करार केलेला आहे थायलंड या देशाशी. ठीक आहे, लक्षात असू द्या. तो जो करार जो करण्यात आलेला आहे तो थायलंड या देशाशी करण्यात आलेला आहे. ओके. चालू आर्थिक वर्ष 2023-24च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने किती टक्के वाढ जी आहे ती नोंदवली? 6.4, 7.4, 8.4 की 9.4? स्थायी आर्थिक वर्ष 2023-24च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने किती टक्के वाढ जी आहे ती नोंदवली आहे? 6.4%, 7.4%, 8.4% की 9.4%? ओके. चालू आर्थिक वर्ष 2023-24च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने टोटल 8.4% जी वाढ आहे ती नोंदवलेली आहे. ओके. देशातील पहिले सेमी कंडक्टर फॅब कोणत्या राज्यात स्थापित केले जाईल? हरियाणा, उत्तराखंड, तामिळनाडू की गुजरात? देशातील पहिले सेमी कंडक्टर फॅब कोणत्या राज्यात स्थापित केले जाणार आहे? हरियाणा, उत्तराखंड, तामिळनाडू की गुजरात? ओके. देशातील पहिले सेमीकंडक्टर फॅब हे ऍक्च्युली गुजरात या राज्यामध्ये स्थापित केले जाणार आहे. ओके. राष्ट्रीय जन्मदोष जागरूकता मोहीम 2024 कोणी सुरू केलेली आहे? आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, नीती आयोग, शिक्षण मंत्रालय की यापैकी नाही? राष्ट्रीय जन्मदोष जागरूकता महिना 2024 कोणी सुरू केलेला आहे? आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने, नीती आयोगाने, शिक्षण मंत्रालयाने की यापैकी कोणीही जो महिना आहे 2024 हा सुरू केलेला नाहीये. म्हणजे राष्ट्रीय जन्मदोष जागरूकता महिना हा कोणी सुरूच केलेला नाहीये. ओके. राष्ट्रीय जन्मदोष जागरूकता महिना 2024 हा ऍक्च्युली नीती आयोगाने सुरू केलेला आहे. ओके. दरवर्षी जागतिक नागरी संरक्षण दिन कधी साजरा केला जातो? 2 मार्च, 1 मार्च, 28 फेब्रुवारी की 27 फेब्रुवारी? दरवर्षी जागतिक नागरी संरक्षण दिन कधी साजरा केला जातो? 2 मार्च, 1 मार्च, 28 फेब्रुवारी की 27 फेब्रुवारी? ओके. दरवर्षी जागतिक नागरी संरक्षण दिन जो आहे तो 1 मार्च या दिवशी साजरा केला जातो. ओके. झिरो डिस्क्रिमिनेशन डे कधी साजरा केला जातो? 2 मार्च, 1 मार्च, 28 फेब्रुवारी की 27 फेब्रुवारी? झिरो डिस्क्रिमिनेशन डे हा नेमका कधी साजरा केला जातो? 2 मार्च, 1 मार्च, 28 फेब्रुवारी की 27 फेब्रुवारी? ओके. तर लक्षात असू द्या की झिरो डिस्क्रिमिनेशन डे हा ऍक्च्युली 1 मार्च या दिवशी साजरा केला जातो. मारुती सुझुकी इंडियाने डीलर फायनान्सिंग सोल्युशनसाठी कोणत्या बँकेसोबत भागीदारी जी आहे ती केलेली आहे? कर्नाटक बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, करूर व्यवसाय बँक की सिटी युनियन बँक? मारुती सुझुकी इंडियाने डीलर फायनान्सिंग सोल्युशनसाठी कोणत्या बँकेसोबत भागीदारी जी आहे ती केलेली आहे? कर्नाटक बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, करूर व्यवसाय बँक की सिटी युनियन बँक? ओके. मारुती सुझुकी इंडियाने डीलर फायनान्सिंग सोल्युशनसाठी कोणत्या बँकेसोबत जी भागीदारी आहे ती केलेली आहे? ती भागीदारी केलेली आहे मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडिया सोबत. ओके. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक ज्याला NSG चे महासंचालक जे DG म्हणून कोणाची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे? दलजीत सिंग चौधरी, विनीत मुकार्टी, सुबोध कुमार जयस्वाल की अनिश दयाल सिंग? राष्ट्रीय सुरक्षा रक्षक ज्यांना NSG म्हटलं जातं, चे महासंचालक ज्यांना DG म्हटलं जातं, म्हणून कोणाची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे? दलजीत सिंह चौधरी, विनीत मुकार्टी, सुबोध कुमार जयस्वाल की अनिश दयाल सिंग? ओके. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक NSG ज्यांना म्हटलं जातं, चे महासंचालक ज्यांना DG म्हटलं जातं, म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? नियुक्ती करण्यात आली आहे दलजीत सिंह चौधरी यांची. ओके. विश्व समुद्री घास दिवस कधी जो आहे साजरा केला जातो? 1 मार्च, 2 मार्च, 3 मार्च की 4 मार्च? ओके. विश्व समुद्री घास दिवस हा 1 मार्च या दिवशी साजरा केला जातो. कोणत्या देशाच्या संसदेने LGBTQ विरोधी जे विधेयक आहे ते मंजूर केलेले आहे? तुर्की, घाना, भूतान की इराण? कोणत्या देशाच्या संसदेने LGBTQ विरोधी जे विधेयक आहे हे मंजूर केलेले आहे? तुर्की, घाना, भूतान की इराण? ओके. कोणत्या देशाच्या संसदेने? तर फक्त माहितीसाठी लक्षात असू द्या, की घाना या देशाच्या संसदेने LGBTQ विरोधी जे विधेयक आहे, हे मंजूर केलेले आहे. कोणत्या राज्यात तबी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे? जम्मू-काश्मीर, राजस्थान, गुजरात की आसाम? कोणत्या राज्यात तबी महोत्सव जो आहे, तो आयोजित करण्यात आलेला आहे? जम्मू-काश्मीर, राजस्थान, गुजरात की आसाम?
ओके. जम्मू काश्मीर या राज्यामध्ये तवी महोत्सव जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने राज्य जल माहिती केंद्र, ज्याला स्विक असं म्हटलं जातं, SWIC, स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे? बिहार, ओडिसा, झारखंड की गुजरात? प्रश्न पुन्हा एकदा वाचतोय. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने राज्य जल माहिती केंद्र, ज्याला स्विक म्हटलं जातं, स्थापन करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे? बिहार, ओडिसा, झारखंड की गुजरात? ओके. तर अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने, तर ओडिसा या राज्य सरकारने राज्य जल माहिती केंद्र, ज्यांना स्विक म्हटलं जातं, स्थापन करण्याचा जो निर्णय आहे तो घेतलेला आहे. ओके. अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेले सिंद्री खत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? झारखंडमध्ये आहे, तामिळनाडूमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे की गुजरातमध्ये आहे? अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेले सिंद्री खत प्रकल्प नेमका कोणत्या राज्यामध्ये आढळून येतो? झारखंड, तामिळनाडू, महाराष्ट्र की गुजरात? ओके. तर अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेले जे सिंद्री हा जो खत प्रकल्प आहे, हा झारखंड या राज्यामध्ये आढळून येतो. कोणत्या राज्य ABM-PMJAY अंतर्गत 5 कोटी आयुष्यमान कार्ड जारी करणारे पहिले राज्य जे आहे ते बनलेले आहे. ठीक आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात की मध्य प्रदेश? कोणते राज्य ABPMJAY अंतर्गत 5 कोटी आयुष्यमान कार्ड जारी करणारे पहिले राज्य जे आहे ते बनलेले आहे? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात की मध्य प्रदेश? ओके. तर कोणते राज्य बनलेले आहे? तर उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे, हे 5 कोटी आयुष्यमान कार्ड जारी करणारे पहिले राज्य जे आहे ते बनलेले आहे. अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेले अमराबाद व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तेलंगणा, ओडिसा, कर्नाटक की केरळ? अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेले अमराबाद व्याघ्र प्रकल्प नेमका कोणत्या राज्यामध्ये आहे? तेलंगणा, ओडिसा, कर्नाटक की केरळ? ओके. अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेले अमराबाद व्याघ्र प्रकल्प ॲक्चुअली तेलंगणा या राज्यामध्ये तुम्हाला आढळून येईल. अलीकडेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, ज्यांना NII म्हटलं जातं, आणि आयुर्वेद आणि थाई परंपरा औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या देशाशी करार जो आहे तो केलेला आहे? जापान, व्हिएतनाम, सिंगापूर की थायलंड? याचं योग्य उत्तर आहे थायलंड. थायलंड या देशाशी करार जो आहे तो करण्यात आलेला आहे. नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप, ज्यांना NPG म्हटलं जातं, ची 66वी बैठक कोठे झालेली होती? प्रश्न पुन्हा एकदा वाचतोय. नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप, ज्यांना NPG म्हटलं जातं, ची 66वी बैठक कोठे झालेली होती? बंगळूर, जयपूर, नवी दिल्ली की चेन्नई? ओके. तर नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप, ज्यांना NPG म्हटलं जातं, ची 66वी बैठक जी आहे ही नवी दिल्ली येथे पार पडलेली होती. ओके. कोणता देश हा भारतीय जनऔषधी योजना स्वीकारणारा पहिला देश ठरलेला आहे? मलेशिया, मॉरिशस, इराण की इंडोनेशिया? कोणता देश भारताची जनऔषधी, ज्यांना जेनेरिक औषध म्हणतात, योजना स्वीकारणारा पहिला जो देश आहे तो बनलेला आहे? मलेशिया, मॉरिशस, इराण की इंडोनेशिया? तर तो कोणता देश आहे? तर तो देश आहे मॉरिशस, जो पहिला देश बनलेला आहे, जो भारताची जनऔषधी योजना जी आहे त्याचा स्वीकार करतोय. ओके. राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आलेला आहे? नरेंद्र मोदी, अमित शहा, निर्मला सीतारामन की अनुराग ठाकूर? राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आलेला आहे? नरेंद्र मोदी, अमित शहा, निर्मला सीतारामन की अनुराग ठाकूर? ओके. याचं योग्य उत्तर आहे अमित शहा यांच्या हस्ते शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचा शुभारंभ जो आहे, त्याची स्टार्टिंग जी आहे ती करण्यात आलेली आहे. भारतीय नौदलात कोणते नवीन हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात आलेला आहे? नुकतीच घडलेली घटना आहे, की भारतीय नौदलात कोणतेच नवीन हेलिकॉप्टर जे आहे याचा समावेश करण्यात आलेला आहे. MS-60R सी हॉक, MS-50B डी हॉक, MS-55B ए हॉक, MS-66D एस हॉक? ओके. याचं योग्य उत्तर आहे MS-60R सी हॉक. ओके. भारत आणि कोणत्या देशात समुद्र लक्ष्मण 2024 हा युद्ध सराव आयोजित करण्यात आलेला होता? मलेशिया, म्यानमार, मंगोलिया की सिंगापूर? भारत आणि कोणत्या देशात समुद्र लक्ष्मण 2024 हा जो युद्ध सराव आहे हा आयोजित करण्यात आलेला होता? मलेशिया, म्यानमार, मंगोलिया की सिंगापूर? ओके. तर भारत आणि कोणत्या देशात, म्हणजे भारत आणि मलेशिया या देशामध्ये समुद्र लक्ष्मण 2024 हा जो युद्ध सराव आहे हा आयोजित करण्यात आलेला होता. जागतिक वन्यजीव दिन हा नेमका कोणत्या वर्षी, दरवर्षी कधी साजरा केला जातो? 1 मार्चला, 2 मार्चला, 3 मार्चला की 4 मार्चला? जागतिक वन्यजीव दिन हा दरवर्षी कधी साजरा केला जातो? 1 मार्च, 2 मार्च, 3 मार्च की 4 मार्च? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 3 मार्च. जागतिक वन्यजीव दिन हा ऍक्च्युली 3 मार्च या दिवशी साजरा केला जातो.
शहाबाज शरीफ यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड जी आहे ती यांची झालेली आहे? चीन, पाकिस्तान, नेपाळ की तुर्की? शहाबाज शरीफ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे? चीन, पाकिस्तान, नेपाळ की तुर्की? ओके. याबद्दल लक्षात असू द्या, की शहाबाज शरीफ यांची पाकिस्तान या देशाच्या पंतप्रधानपदी निवड जी आहे ती झालेली आहे. जागतिक वन्यजीव दिन हा दरवर्षी कधी साजरा केला जातो? 1 मार्च, 2 मार्च, 3 मार्च की 4 मार्च? तर जागतिक वन्यजीव दिन हा ॲक्चुअली 3 मार्च या दिवशी नेमका साजरा केला जातो. 4 मार्च रोजी कोणत्या दिवस साजरा करण्यात येतो? राष्ट्रीय सुरक्षा दिवस, राष्ट्रीय महिला दिवस, राष्ट्रीय पुस्तक दिवस की राष्ट्रीय बाल दिवस? तर फक्त माहितीसाठी लक्षात असू द्या, की 4 मार्च या दिवशी कोणता दिवस साजरा केला जातो? तर 4 मार्च या दिवशी राष्ट्रीय सुरक्षा दिवस जो आहे तो नेमका साजरा केला जातो. ओके. आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे. नुकतेच ब्रायन मुलरोनी यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते? भारत, कॅनडा, यूएई की जपान? नुकतीच मार्च महिन्यामध्ये घडलेली घटना होती, की ब्रायन मुलरोनी यांचे निधन झालेले होते आणि हे कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते? भारत, कॅनडा, यूएई की जपान? ओके. आणि याचं योग्य उत्तर होतं कॅनडा. ओके. याचं योग्य उत्तर होतं कॅनडा. ज्यांची नुकतेच ब्रायन मुलरोनी यांचं निधन झालेलं होतं आणि हे माजी पंतप्रधान होते कॅनडाचे. ओके. तर हे होते मित्रांनो आजचे 1 मार्च पासून तर 15 मार्च पर्यंतचे करंट अफेअरचे क्वेश्चन. तुम्हाला यासंबंधी अजूनही कोणते क्वेश्चन हवे असल्यास, ठीक आहे, तसं कमेंट बॉक्सच्या माध्यमातून मला कळवा, जेणेकरून त्यावरही क्वेश्चन किंवा त्यावर जी थिअरी आहे ही मी अवेलेबल तुमच्यासाठी करून देईल. आणि जर हा व्हिडिओ थोडाफार जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर नक्की कराल. चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा. आता आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करत राहा.